दंदान दंदान नको करू. अरे चिमोरे काय तू आता सांगितलं ना तरी चिमोरे कशा पडत तेल बिना तेलाचं बनवलं का काय? ये लवकर करपला अर्धा पाव म्हणजे किती ग्रॅम बलिदान देगा को. मित्रांनो, दुपारी असं ओटीवर गावात बसल्यावर कधी तुमचे प्लॅन झालेत का? आमचे पण झालेत. ऐका. अगेन कालचा माणूस हा नवीन, हा काल आला नव्हता म्हणून याच्यामुळे प्लॅन झाला. कालचा माणूस मग काय, लगेचच सामनाच्या आवरावर केली, फटाफट फटफट्या काढल्या आणि निघालो आम्ही शेतावर जा. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness. मित्रांनो, हे बघा, माठ शेती लावली आहे. माठ आपण ह्या एरियातून आता चालत जाणार आहे का नदीच्या पात्रात. आपले 2 माणसं फाटी गोळा करत आहेत. आजचा बेत वेगळा आहे. राब आला आहे, हे बघा. पण पाऊस 3 दिवस आलेला नाही. पाऊस आला पाहिजे. राबाचं नुकसान होईल, परत पेरावं लागेल. मस्त हिरवागार राब आला आहे बघा. व्ह्यू बघा, हा बघा, छान असा राब आला आहे. पूर्ण आभाळ भरलेलं आहे. हे फणसाड अभयारण्याचे असं वाटतं मध्यभागीचं आपण. नदीचा काठ, सह्याद्रीची साथ आणि सोबतीला आमची गावरान गँग. टोपाचा बुंद घेत आहेत चुलीवरती माकायला नको म्हणून. विशाल मोरेने शेवटी इनिशिएटिव्ह घेतला. शाबाश. पूर्ण बुंदाला. तर टीम आमची तेल विसरली आहे. बलिदान देगा कोण? बलिदान देगा कोण? पाव लिटरच पाहिजे, पण बलिदान देगा कोण? टोपाचा बुंद लावून दमला. किती? काय 125? अर्धा पाव म्हणजे 250. अर्धा पाव म्हणजे किती ग्रॅम? 250 ग्रॅम. तो पाव किलो. अर्धा पाव. अर्ध्याचा पाव. अर्ध्याचा पाव किती होईल? 250 ग्रॅमचा. 250 ग्रॅमचा पाव ना.
अर्धा बोलला तर 500चा पाव. जा जा जा, जा. अरे अर्धा पाव बोललास तू, मग अर्धा पाव म्हणजे किती हो? 300 ग्राम. अर्धा पाव म्हणजे किती आता तुम्हीच सांगा. इथे सगळे अर्धा पाव झालेत. अर्धा पाव आणि 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो जा, आणि 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1 किलो पातेल्यात उकळणारं जेवण, हवेत सुटलेला धूर, निसर्गाच्या सानिध्यात या सुखाला नाही बघा तोड. आपल्या नदीचा हा पात्र आणि अपोजिट साईडला ही आपली पोझिशन आणि इथे लावले आपली चूल. फायनली टोप गरम झालाय. आता चिकन आणि बिना तेलाचा, बिना तेलाची फोडणी. बिना तेलाची फोडणी. हो सगळं अंदाजून. फक्त टोप आहे तो धुवून घेतलाय. चमचा आणलाय ना का तो पण विसरलो. हाताने फिरवतोस चमचा. दीप गेलाय पाणी आणायला. तुषार दे जरा हातात ते. फ्रेश वॉटर धुवून घेता मस्त पहिला. फुल ऑफ मिनरल. ये लवकर करपला करपला. तुमचा आला पाणी आला. नदीच्या पाण्याने तांदूळ घेतले नीट धुवून आणि इथल्याच थंड पाण्याने पुन्हा पिण्याच्या बाटल्या घेतल्या भरून आणि तेवढ्यात आला महेंद्र तेल घेऊन. हा काय तेल बिना तेलाचं बनवलं का काय? भातासाठी पिकं. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रानवाटा आणि रस्सा या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. तर आपण काल पहिली व्हिडिओ टाकलेली, आता एक दुसरी व्हिडिओ आपण सुरू केली आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओचा रानवाटा ह्या पाठी दिसत आहेत, ह्या तुम्हाला सगळ्या रानवाटा आहेत. आणि रानवाट्याचा रस्सा हा बघा, पहिला रस्सा तयार होतोय, तो पण बिना तेलाचा. आता आपली व्हिडिओची सुरुवात झाली आहे. नाही बोलता दुसरा व्हिडिओ पण लगेच शूट व्हायला आपली सुरुवात झाली आहे. तर आता तुम्ही सगळे पार्टिसिपेट करतात, खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण माझ्यासोबत ह्या कंटेंटसाठी येत आहे. आणि नक्कीच त्याची मजा वेगळी आहे, त्याचा आनंद तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला कळतं आहे, म्हणून तुम्ही सोबत आलात. त्याच्यामुळे व्हिडिओ जरा अजून छान होतील. जर पुढचे आता कुठले कंटेंट करायचे, काय करायचे, त्याची पण प्लॅनिंग आपल्याला करावी लागेल. तर तुषार, मी तुझ्यापासून सुरुवात करतो. तुषार, आपण कुठला कंटेंट बनवूया म्हणजे अजून मजा येईल? आपला पुढचा कंटेंट असेल शेतभातीचा. भात शेतीवर नाही, चांगलीच आयडिया. भात शेतीवर पण आपण करू शकतो. विशाल, दुसरा कुठला असेल तुझ्या मते? दुसरा सुरू करायच्या आधी पहिला तुला शुभेच्छा तुझ्या यूट्यूब चॅनलसाठी. रानवाटा आणि रस्सा वाटतं मागची वेळी तुझी फणसाडची एक बघितली, पहिली दुसरी असेल ना मला वाटतं. ही दुसरी ही बनवतो दुसरी असेल तर ती पण खूप छान होती, ही पण चांगली होईल. आणि मला वाटतं दुसऱ्या वेळेला आपण मागच्या वेळी चिंबोरे पकडायचा केला होता, ती चांगली व्हिडिओ झाली. ट्रॅप लावलेला, बरोबर. हां, डॉक्टर अविनाश, तू, मी असे तिघजण होतो. हां, करेक्ट परत करेक्ट एकदा आपण पावसाळ्यातून थोडं थांबला आहे, बघू आता पाऊस पडल्यानंतर आपण ती नक्की पुढे नक्की करूया. नक्की नक्की. महेंद्र दादा, आपण कुठली पुढची व्हिडिओ घेऊया? मी आपलं पहिल्यांदा वैभव खैरे आणि आमचा एक ग्रुप जे रानवाटा आणि रस्सा, त्याला पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे चिंबोरे पकडायचं जे आहे ते हाताने पकडून खूप झालेलं आहे.
आता मी पगोल्या टाकून चिंबोरे पकडायचा प्रयत्न करतो. अरे चिंबोरे काय तू आता सांगितलं ना तरी चिंबोरे कशा पकडत एकच सा बोल ना. हो बरोबर आहे. पगोले नाही काय पण नाही, ते हाताने पगोल्याची पकडायचं. मजा आहे. शेवटी एकच आहे ना. पगोलीची जी मजा आहे जास्ती ती वेगळी मजा आहे. घेऊन बसतोस तू. बघ हाताने ना, अरे, पकडायची अरे, मजा वेगळी असते. पगोली एकदा लावून बघ ना. हाताने पकडायची मजा हाताने वेगळी बघ. असते. हाताने आपण दोन्ही बनवूया खाडीतल्या खाडीतल्या खाडीतलं नाही. आपण दोन्ही बनवूया नदीत एकदा पगोल्या आता आपण जाऊया दीपकडे. दीप, आपण अजून दुसरा पुढचा कंटेंट काय? आपण एक दिवस दगडाचं चिकन करूया. पुढला कंटेंट असेल तो. अच्छा, जो दर बोलतो तो हा, आपण. दर. त्याची पण आपली जुन्या चॅनलवर एक व्हिडिओ होती. आपण नक्कीच अजून एक नव्याने व्हिडिओ बनवूया. पण हे सगळं तर आपण करतच राहू. पण मला आता असं वाटतंय की ह्याच्यात आपण समजा जर टेंट लावून कुठे कॅम्पिंगला गेलो तर मजा येईल का? हा, येईल ना. मग पुढचा कंटेंट जर समजा आपण टेंट लावला आणि हे ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणालात ह्याच्यात भात शेती सोडून बाकीचे आपण ज्या आयडियाज आहेत त्या तिथे वापरल्या तर एक खूप मजा येईल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तेच ट्राय करू. लय भारी. आपण आता एक टेंट ऑर्डर करूया. हा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन करूया कुठेतरी कॅम्पिंगचा. म्हणजे आपण आपल्या परिसरात तर भरपूर फिरलोय. ठीक आहे. आपल्या इथे गावात आजूबाजूला शेतीत नदीत समुद्रात खूप ठिकाणी झालोय. आपण अजून एखादी अशी हिडन प्लेस काढूया आणि तिकडे आपण कॅम्प लावायचा प्रयत्न करूया. याल ना? मित्रांनो, रानवाटेतला हा रस्सा इथे तयार होतोय. रस्स्याच्या जोडीला भात तयार होतोय. आपला कोकणातल्या जेवणातला मुख्य आहार म्हणजे भात. आणि आमच्या गावातली पोरं बोलतात जोपर्यंत भात खात नाही पोट भरत नाही. मुंबईला जाऊ दे नाही तर दुबईला जाऊ दे, जेवणात भात पाहिजेच. नाही बघ शिजलाय काय पाणी त्याला नाही. व्यवस्थित भात बघ शिजलाय काय. कच्चा राहील नाही तर कच्चा राहील नाही तर पोटात फुगल तो असा आपोआप असा. मित्रांनो, आम्ही नेहमीच सांगत असतो की निसर्ग म्हणजे देव. आता तुम्ही हा नदीच्या पाण्याचा खळखळाट, इथे नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी आलेले पक्षी, हा जर आवाज तुम्ही डोळे बंद करून शांतपणे ऐकाल ना तर हे आहे निसर्गाचं म्युझिक. आपण नेहमीच फील करायसाठी म्युझिक ऐकतो, गाणी ऐकतो, योगासनं, खूप असं म्हणजे मेडिटेशन वगैरे करतो. पण एखाद्या नदीच्या पात्रात बसा, डोळे बंद करून पाण्याचा खळखळाट, इथे येणाऱ्या पक्ष्यांची गाणी ऐका आणि जी शांती तुम्हाला मिळेल ना, ही शांती तुम्हाला एखादं गाणं ऐकल्यावर सुद्धा नाही मिळणार. ती ह्या निसर्गाच्या गाण्यावर तुम्हाला मिळेल. आमच्यासारखं कुठेतरी रानवाटा शोधा, रस्सा बनवा किंवा नका बनवू, पण या पात्रात येऊन डोळे बंद करून 2 मिनिटं बसा. जाम झाली. ओके बस. दीपचं घे दो. रानवाटांमधला रस्सा तयार झाला आहे आणि आता आम्ही ही बनवले चांदोऱ्याची प्लेट. चांदोऱ्याच्या प्लेटीमध्ये आला हा वाडा कोलम, गरमागरम वाडा कोलम. आता त्याच्यावर येईल आमचा रानवाटेतला तयार झालेला रस्सा. ऐका, बिना तेलाचा रस्सा कसा.
थोडं टेक्स्चर वेगळं होतं कारण की तेल नाही आहे याच्यामध्ये, पण नॅचरली बनवलेला आहे. कांदा, टोमॅटो, बाकीचे मसाले आणि त्याच्यामध्ये हा झाला आहे आपला रान वाटातला रस्सा. हा रस्सा निसर्ग सगळं देतो ना आपल्याला. आता आम्ही ही काढलेली छोटीशी डिश ही जाईल आमच्या निसर्गासाठी. आता ह्या प्रसादाचा उपभोग घेईल तो म्हणजे फक्त निसर्ग. कसा आलाय हा? तर मित्रांनो, हा झाला आजच्या दिवसाचा आमचा रानवाटेतला रस्साचा एक आगळा वेगळा प्रकार. तुम्हाला नक्कीच मजा आली असेल आमच्यासोबत. अजून नवीन नवीन व्हिडिओची प्लॅनिंग सुरू झाली आहे. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्री प्लॅन सांगितलेले आहेत. पुढे भविष्यातसुद्धा अजून आपण काय काय नवीन नवीन पराक्रम करणार आहोत. नक्कीच आमच्यासोबत राहा आणि आमच्या रानवाटा आणि रस्सा ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.